आज आपण व्यक्तिमत्व विकास ही जी संकल्पना आहे, तर व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना अतिशय व्यापक स्वरूपाची आहे. या व्यक्तिमत्वाचं मापन कसं केलं जाते? व्यक्तिमत्व आपण म्हणतो की व्यक्तिमत्व विकसित करणे है ना. तर मग व्यक्तिमत्व विकसित झालं हे कसं समजायचं? तर त्यासाठी मापन करण्याच्या काही पद्धती आहेत. विविध प्रकारे व्यक्तिमत्वाचं मापन केले जाते. मानसशास्त्रज्ञ जे आहेत, या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व मापनाच्या वेगवेगळ्या अशा पद्धती सांगितलेल्या आहेत. तत्पूर्वी आपल्याला व्यक्तिमत्व म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला व्यक्तिमत्व म्हणजे काय ही संकल्पना जर क्लिअर झाली तर निश्चितपणे आपण मग व्यक्तिमत्व म्हणजे काय हे जर आपल्या लक्षात आलं तर त्या व्यक्तिमत्वाचं मापन कसं करतात हे सुद्धा आपल्याला थोडंफार समजू शकते. तर त्या दृष्टीने आज आपण व्यक्तिमत्वाचे मापन हा जो मानसशास्त्रीय प्रयोग आहे हा घेणार आहोत. आता व्यक्तिमत्व हा जो शब्द आहे, तर व्यक्तिमत्वाला इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी असा शब्द आहे. आता पर्सनॅलिटी हा जो शब्द आहे, हा शब्द पर्सोना हा जो लॅटिन शब्द आहे या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि पर्सोना या शब्दाचा अर्थ होतो मुखवटे, ज्याला आपण मास्क सुद्धा म्हणू शकतो. निरनिराळ्या प्रकारचे मुखवटे धारण करणे. तुम्हाला माहिती असेल की असे बरेचदा काही धार्मिक प्रसंग असतात किंवा काही उत्सव असतात, त्याच्यामध्ये असे मुखवटे धारण करून त्या मुखवट्याचं जे वैशिष्ट्य आहे ते सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. तर शब्दशः पर्सोना या शब्दाचा अर्थ होतो मुखवटा आणि त्यापासून पर्सनॅलिटी हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे तो मुखवटा सुद्धा काय दर्शवतो? व्यक्ती वैशिष्ट्य दर्शवतो. ज्याचा मुखवटा आपण धारण केला असेल, आता नाटकामध्ये आपण पात्र साकारतो, म्हणजे ज्याचं पात्र आपण साकारतो त्या व्यक्तीची वैशिष्ट्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीसारखा आपण त्या ठिकाणी अभिनय करतो. म्हणजे त्या काळापुरता आपण त्या व्यक्तीचा मुखवटा धारण करत असतो, म्हणजे त्या व्यक्तीसारखी पर्सनॅलिटी आपली बनवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे याचाच अर्थ काय की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे भिन्न असते, व्यक्तिभेद असतात आणि त्यानुसार व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये हे प्रत्येकामध्ये वेगवेगळी दिसून येतात. आता व्यक्तिमत्वाचा सैद्धांतिक अर्थ जर लक्षात घेतला तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून, तर व्यक्तीचे जे आत्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान, ज्या व्यक्तीचे आत्मज्ञान अधिक चांगले त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चांगलं असं समजलं जाते. आता आत्मज्ञान म्हणजे काय की स्वतःला ओळखणे, स्वतःची जाणीव असणे. जो व्यक्ती स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो, ओळखू शकतो, आपल्यामधल्या उणिवा, आपल्यामधले ज्या काही शक्तिस्थानं आहेत, उणिवा आहेत, हे ज्या व्यक्ती समजू शकतात त्या व्यक्तीचं आत्मभान हे चांगलं असते. कारण आपल्याला जर आपल्यामधल्या उणिवा, दोष लक्षात आले, आपल्यामधली काय शक्तिस्थानं आहेत, आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, हे जर आपल्याला समजलं, याची जाणीव जर आपल्याला झाली, तर निश्चितपणे आपण भानावर असतो असं म्हटल्यास वावगं ठरत नाही. म्हणजे आपल्याला आत्मभान येते की आपण कोणत्या प्रसंगाला तोंड देऊ शकतो, कोणत्या नाही देऊ शकत. हे जर आपल्याला कळलं तर आपण त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो. याला आपण सर्वसाधारणपणे आत्मज्ञान असं म्हणू शकतो. आणि तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आत्मज्ञान म्हणजे व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्वाचा अर्थ लक्षात घेणार आहोत की व्यक्तिमत्वाच्या संदर्भात मानसशास्त्र काय सांगते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्वाची व्याख्या करताना अनेक जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी यावर
विविध प्रयोग करून सिद्धांत मांडले आणि त्या सिद्धांताच्या द्वारे व्यक्तिमत्वाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मन या नावाचा जो विचारवंत आहे, मन हा जो विचारवंत आहे, यांनी असं म्हटलं आहे की व्यक्तीची शरीररचना, वर्तन पद्धती, अभिरुची, अभिवृत्ती, बुद्धिमत्ता, विविध योग्यता, त्यानंतर प्रगट वैशिष्ट्य या सर्वांच्या संघाताला व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. संघाताला म्हणजे एकरूपता ज्याला आपण म्हणतो, एकात्मता ज्याला म्हणतो, एकसंघपणा. संघ म्हणजे संघटन, याचं संघटन जे वेगवेगळे म्हणजे व्यक्तीची शरीर रचना, वर्तन पद्धती म्हणजे व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये कशा प्रकारचं वर्तन करतो ती झाली वर्तन पद्धती. त्याची अभिरुची म्हणजे इंटरेस्ट, आवड कशामध्ये आहे. अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड जे आपण प्रकटीकरण करणे, कशा प्रकारे स्वतःला व्यक्त करतो, अभिवृत्ती. त्यानंतर व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि त्याच्या ठिकाणी असलेल्या विविध योग्यता किंवा क्षमता, या सर्वांचा एक संघ म्हणजे एक समूह, एकत्रितरित्या त्याचा विकास म्हणजे व्यक्तिमत्व असं म्हटलं आहे. दुसरं अजून व्याख्या करायची झाली तर व्यक्तिमत्वाचं असं म्हटलं जाते की विविध लक्षणांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण आणि सर्व बाबींची प्रमाणबद्ध मनोरचना म्हणजे व्यक्तिमत्व. आता इथे पण हेच म्हटलं आहे की विविध लक्षणांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण म्हणजे एकत्रित बांधणे, संघटन करणे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की व्यक्तिमत्वामध्ये एक विशिष्ट पैलू महत्त्वाचा नाही आहे की शारीरिक विकास झाला मुलाचा म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. यासाठी व्यक्तिमत्व विकासासाठी व्यक्तिमत्वाचे जे विविध घटक आहे, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक, आध्यात्मिक व नैतिक, त्यानंतर सौंदर्यात्मक रुची, या सर्व पैलूंचा विकास व्यक्तिमत्वाअंतर्गत समाविष्ट आहे. आणि हा विकास कसा आहे, हे शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक, भावनिक हा सर्व विकास एकसंघ व्हायला पाहिजे. त्याला म्हटलं आहे एकात्म व्यक्तिमत्व. बौद्धिक विकास चांगला असेल तर साहजिकच मानसिक विकास चांगला असतो आणि शारीरिक विकास चांगला असेल तर बौद्धिक विकासावर त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ समजा आपण जर एखाद्या वेळेस आजारी असू, शरीर कमकुवत असेल किंवा शारीरिकदृष्ट्या आपण सुदृढ नसणार तर त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या बौद्धिक मानसिक क्षमतेवर होत असतो. आणि म्हणून शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक हे सर्व वैशिष्ट्य हे यांचा विकास होणं हे गरजेचं आहे. त्याला म्हटलं आहे एकसंघ विकास किंवा एकात्म व्यक्तिमत्व विकास. तर यावरून आपल्याला लक्षात येते की व्यक्तिमत्व ही केवळ एकांगी अशी संकल्पना नसून त्यामध्ये बहुविध घटकांचा म्हणजे विविध घटकांचा समावेश होत असतो आणि या विविध घटकांचा एकसंघ विकास होणं हे व्यक्तिमत्वाअंतर्गत महत्त्वाचं आहे. त्यानंतर ट्रॅक्सलर हे जे विचारवंत आहेत, ट्रॅक्सलर यांनी असं म्हटलं आहे की व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज होय. सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज होय. आता सामाजिक आपल्याला माहिती आहे की कोणताही व्यक्ती हा एकटा राहू शकत नाही. त्याला समाजाची गरज असते, कुटुंबाची गरज असते. म्हणून म्हटलं आहे की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. ज्या समाजात मनुष्य राहतो
त्या समाजात त्या व्यक्तीच्या होणाऱ्या आंतरक्रिया, देवाणघेवाण ह्या कशा प्रकारच्या आहेत हे त्याच्या यावरून त्याचं व्यक्तिमत्व आपण समजू शकतो. एखादी व्यक्तीच्या ठिकाणी सतत ती व्यक्ती उत्साही असते, स्वतःहून कोणतंही कार्य करण्याचा पुढाकार घेण्याची वृत्ती असते, सतत समाजातल्या लोकांना मदत करण्याची वृत्ती असते, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना मदत करणे, मित्रमैत्रिणींना मदत करणे, आपल्या कुटुंबाला सहकार्य करणे, अशा ज्या भावना आहेत त्या भावना कशा प्रकारे डेव्हलप झालेल्या आहेत, विकसित झालेल्या आहेत, त्यावर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे अवलंबून असतं. आणि व्यक्तिमत्व हे केवळ बाह्य घटकांनीच परिपूर्ण होत नाही. समजा आपल्यासमोर एखादा खूप उंच, पुरा, सुदृढ, देहयष्टी लाभलेला मनुष्य आपल्यासमोर उभा आहे. आपले सर्वात प्रथम त्याच्या शारीरिक याची छाप आपल्यावर पडते. परंतु जेव्हा आपण त्याच्या संपर्कात येतो, जास्त काळ त्याच्यासोबत राहतो, त्याच्यासोबतच्या आंतरक्रिया आपल्या वाढतात, तेव्हा एकंदरीत त्या व्यक्तीचा नेमका स्वभाव कसा आहे यावर आपलं सर्व एकंदरीत जे व्यक्तिमत्व आहे ते अवलंबून असतं. त्या व्यक्तीचा स्वभाव जर आपल्याला आवडला, जे केव्हा आवडतो, जर तो व्यक्ती प्रेमळ असेल, शांत असेल, सतत आपल्याला समजून घेणारा असेल, आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा असेल, मदत करणारा असेल, तर आपल्याला ती व्यक्ती आवडते आणि आपले त्याच्याशी असलेले संबंध हे चांगले राहतात. पण तीच व्यक्ती दिसायला कितीही सुंदर असेल, सुदृढ असेल, त्याची बाह्य छाप कितीही चांगली पडत असेल, परंतु संपर्कात आल्यावर ती व्यक्ती जर सतत भांडणतंट करत असेल, सतत रागवत असेल, चिडत असेल, तर त्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचा स्वभाव हा कालांतराने आपल्याला आवडत नाही. त्याची केव्हाही कारणं सांगून सहकार्य टाळणे, मदत करण्याचं टाळणे. मग अशा वेळेस ह्या ज्या नकारात्मक भावना आहेत, ह्या नकारात्मक भावना व्यक्तिमत्वाला बाधा पोहोचत असतात. तात्पर्य काय की सर्वसामान्य भाषेत आपल्याला व्यक्तिमत्वाचा जर अर्थ विचारात घ्यायचा असेल तर दैनंदिन जीवनात एक सुयोग्य जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही क्षमता असतात त्या क्षमता आपल्या ठिकाणी विकसित करणे म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. म्हणजे त्यासाठी बोलायचं कसं, संवाद कसा साधायचा, हे सुद्धा भाषिक कौशल्य जे आहे हा सुद्धा व्यक्तिमत्वाचा भाग आहे. श्रवण कौशल्य हा व्यक्तिमत्वाचा भाग आहे. तुम्ही दुसऱ्याचं कितपत कसं ऐकून घेता, ते कशा प्रकारे समजून घेता, समोरच्याचं म्हणणं ऐकून घेता का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर संवाद कौशल्य, आपली भाषाशैली कशी आहे, आपण कुठे कसं काय बोलतो, या सर्वांचा विचार करून आपण बोलतो काय, प्रसंग चा विचार करून बोलतो का. त्यानंतर जे संभाषण कौशल्य आहे हे सुद्धा व्यक्तिमत्वाचा भाग आहे. आणि म्हणून व्यक्तिमत्व ही संकल्पना अतिशय व्यापक स्वरूपाची आहे. व्यक्तिमत्व या घटकाविषयी तुम्ही तुमच्या पहिला जो पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला हे व्यक्तिमत्व संकल्पना अभ्यासाला आहे. त्यामध्ये विस्तृतरित्या तुमचा त्याचा अभ्यास होणारच आहे. आज आपल्याला फक्त व्यक्तिमत्वाचं मापन कसं करायचं हे पाहायचं आहे. आता तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल की व्यक्तिमत्व म्हणजे काय की स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचं जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होते त्याला व्यक्तिमत्व असं म्हणतात. परिस्थितीशी समायोजन म्हटलेलं आहे की व्यक्तीला जी परिस्थिती प्राप्त होते त्या परिस्थितीशी व्यक्ती कशा प्रकारे समायोजन करू शकतो. आपण बरेचदा पाहतो की एखाद्या वेळेस अनेक संकट निर्माण होतात, काही समस्या निर्माण होतात. त्या समस्येला ती व्यक्ती कशा प्रकारे सामोरं जाते यावर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे अवलंबून असते. व्यक्तिमत्व जर विकसित झालेलं असेल, चांगलं व्यक्तिमत्व असेल तर विकसित व्यक्तिमत्वाची जो मनुष्य आहे
तो अतिशय समर्थपणे आलेल्या संकटांना, आलेल्या समस्यांना तोंड देऊ शकतो. आणि म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्य संपूर्ण समायोजन होते त्याला व्यक्तिमत्व असं म्हणतात. व्यक्तिमत्वाची जी विविध लक्षणं आहेत त्याचे अनेक मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. त्यापैकी आपण जे सर्वसामान्यपणे अशी व्यक्तिमत्वाची लक्षणं गृहीत धरली जातात ती आपण पाहणार आहोत. व्यक्तिमत्वाच्या लक्षणाचे 3 प्रकारात वर्गीकरण केले आहे: शारीरिक लक्षणं, मानसिक लक्षणं आणि भावनिक लक्षणं. आता शारीरिक लक्षणामध्ये काय येते की व्यक्तीची उंची, शरीर रचना, वजन, आवाज, चेहरा, त्यानंतर स्नायू, उदराचा घेर, उदर म्हणजे पोट, उदराचा घेर, तुमची त्वचा, नससंस्था, तुमच्या शरीरांतर्गत असलेल्या विविध ग्रंथी, हे झाले सर्व शारीरिक लक्षण. हे जी जसं उंची, शरीर रचना याचा सुद्धा व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. यामध्ये जर काही कमी जास्त असेल तर त्याचा परिणाम हा व्यक्तिमत्वावर होतो. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे मानसिक किंवा दुसरा व्यक्तिमत्वाचं दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण. यामध्ये काय येतं की मानसिकमध्ये तुमची बुद्धिमत्ता, स्मरण, कल्पना, अवबोध, तर्क, श्रद्धा, त्यानंतर प्रवृत्ती आणि प्रेरणा हे मानसिक क्षमता अंतर्गत किंवा मानसिक लक्षणाअंतर्गत हे येतात. हे आहेत मानसिक क्षमता. ह्या मानसिक क्षमता तुमच्या कशा विकसित झालेल्या आहेत यावर व्यक्तिमत्व हे अवलंबून असतं. म्हणजे व्यक्तीची बुद्धिमत्ता कशी आहे, व्यक्तीची स्मरणशक्ती कशी आहे, त्यानंतर त्याची कल्पनाशक्ती कशी आहे, त्याचे तर्क कशा प्रकारचा तर्क करू शकतो, अवबोध म्हणजे समजून घेण्याची पात्रता, त्यानंतर श्रद्धा, प्रवृत्ती, त्या व्यक्तीची प्रवृत्ती कशी आहे, ह्या सगळ्या मानसिक क्षमता आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भावनिक. भावनिकमध्ये इच्छा, त्यानंतर तुमचं चारित्र्य, समाजाभिमुखता, चिकाटी, लिंगभेद आणि ग्रंथींचा स्त्राव हे झाले भावनिक. आता यामध्ये व्यक्तीच्या इच्छा कशा प्रकारच्या आहेत, त्यानंतर त्याच्या आवड निवड, त्याची समाजाभिमुखता, समाजाविषयीची असलेली त्याची ओढ, चिकाटी, धैर्य, प्रेम, करुणा, हे जे गुण आहेत हे सर्व भावनिकतेशी निगडीत आहे. ग्रंथीचा स्त्राव हे सुद्धा म्हटलेलं आहे. आता ग्रंथीचा स्त्राव म्हणजे आपल्या शरीराअंतर्गत ज्या ज्या काही ग्रंथी असतात त्या ग्रंथीमधून जे स्त्राव पाझरतात त्या स्त्रावांच्या जे स्त्राव पाझरतात त्या स्त्रावांच्या पाझरण्याच्या कमी अधिक प्रमाणतेवर भावनिकता ही अवलंबून असते. कारण आपण म्हणतो की एखाद्या वेळेस की माझं मूड गेलं किंवा मूड चेंज होणे, ह्या ज्या घटना आहेत ह्या ग्रंथीमधील पाझरणाऱ्या स्त्रावांच्या कमी जास्त प्रमाणतेवर अवलंबून असतात आणि त्याचा परिणाम हा भावनिकतेवर होत असतो. हे झाले म्हणजेच शारीरिक, मानसिक, भावनिक हे झाले व्यक्तिमत्वाची लक्षणं. आणि या लक्षणांच्या ज्या ह्या काही क्षमता आहेत ह्या क्षमता त्या व्यक्तीमध्ये कशा प्रकारे विकसित झालेल्या आहेत त्यावर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे अवलंबून असतं. आणि हे ढोबळमानाने व्यक्तिमत्वाच्या प्रकारांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर केशमर हा जो शास्त्रज्ञ आहे यांनी केशमरनी
3 प्रकारात वर्गीकरण केलं आहे. त्यामध्ये त्यांनी मेदप्रधान, स्नायुप्रधान आणि अस्थिप्रधान असं म्हटलेलं आहे. किती प्रकारात वर्गीकरण केलं आहे? मेदप्रधान, स्नायुप्रधान आणि अस्थिप्रधान. आता केशमरनी हे जे वर्णन केलेलं आहे, हे वर्णन मेदप्रधान व्यक्ती म्हणजे की ज्यांच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असते शरीरामध्ये. ह्या व्यक्ती शारीरिक दृष्टिकोनातून बघितलं तर बुटक्या असतात किंवा स्थूल असतात, ज्याला लठ्ठपणा आपण म्हणतो. आणि अशी माणसे, केशमरनी असं म्हटलं आहे की अशी माणसे सहसा ही सुखासीन, आनंदी आणि खाण्यापिण्याची हौस असलेली असतात असं केशमरनी म्हटलं आहे. स्नायुप्रधान व्यक्ती कशा असतात की ह्या बळकट स्नायूंच्या असतात आणि बांधेसूद असतात. म्हणजेच एकंदरीत ह्या ज्या व्यक्ती आहे ह्या उत्साही, आक्रमक आणि क्रियाशील असतात. तर तिसरा प्रकार सांगितला आहे त्यांनी अस्थिप्रधान व्यक्तिमत्व. अस्थिप्रधान व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीची वैशिष्ट्य सांगताना केशमर असे म्हणतो की ह्या व्यक्ती उंच आणि कृश असतात. कृश म्हणजे रोड, बारीक ज्याला आपण म्हणतो. आणि त्यांच्या हातापायाची बोटं लांब असतात. अशा व्यक्ती ह्या अंतर्मुख असतात आणि आदर्शाकडे झुकणाऱ्या असतात. केशमरनी हे जे वर्गीकरण केलं आहे, हे वर्गीकरण शारीरिक दृष्टिकोनातून केलेलं आपल्याला दिसून येते. मात्र हे जे वर्णन आहे, या वर्णनाला किंवा या प्रकाराला पुढे फारशी मान्यता मिळालेली दिसून येत नाही. आणि त्यामुळे नंतर व्यक्तिमत्वाचे मुख्य 2 भागामध्ये वर्गीकरण करण्यात आले. ते म्हणजे बहिर्मुख व्यक्तिमत्व आणि अंतर्मुख व्यक्तिमत्व. आता बहिर्मुख व्यक्तिमत्व म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या व्यक्ती सहजपणे कुणाशी बोलतात, कुणामध्येही मिसळतात, स्वतःहून उत्स्फूर्ततेने कशातही सहभाग घेतात, अशा व्यक्तींना सहसा आपण बहिर्मुख व्यक्तिमत्व म्हणतो, बहिर्मुखी म्हणतो. आणि ज्या व्यक्ती एकटेपणाने राहतात किंवा त्यांना जास्त कोणाशी त्यांची मैत्री नसते, स्वतःच्याच विश्वात रमणाऱ्या असतात, अशा ज्या व्यक्ती असतात त्यांना अंतर्मुख व्यक्ती असं म्हटलं जाते. म्हणजेच अंतर्मुख व्यक्तिमत्व आणि बहिर्मुख व्यक्तिमत्व असे व्यक्तिमत्वाचे 2 प्रकार करण्यात आलेले आहेत. तर आपली जी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जे व्यक्तिमत्व चाचणी आहे, ही व्यक्तिमत्व चाचणी आपण या 2 घटकांवरच अवलंबून घेणार आहोत, अंतर्मुख व्यक्तिमत्व आणि बहिर्मुख व्यक्तिमत्व. आता व्यक्तिमत्वाचे जे मापन आहे, हे मापन कशा प्रकारे केले जाते? तर व्यक्तिमत्व मापनाच्या विविध पद्धती आहेत. त्याचे सुद्धा 3 प्रकार केलेले आहेत. व्यक्तिमत्व मापनाचे 3 प्रकार केलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे ते म्हणजे संश्लिष्ट पद्धती, प्रक्षेपण पद्धती आणि लक्षण पद्धती. यामध्ये संश्लिष्ट पद्धती म्हणजे की यामध्ये आत्मवृत्त, प्रश्नावल्या, मुलाखती, त्यानंतर पदनिश्चयन श्रेणी, वर्तन कसोट्या, प्रासंगिक नोंदी यांचा समावेश होतो. आपण एखाद्याला प्रश्नावली व्यक्तिमत्वावर आधारित तयार करून ती प्रश्नावली भरायला देतो किंवा त्यांच्या मुलाखती घेतो, त्यावरून सुद्धा व्यक्तिमत्वाचं मापन केले जाते. दुसरा आहे प्रक्षेपण पद्धती. त्यामध्ये वाक्यपूर्ती, त्यानंतर रोशार्क चाचणी यांचा समावेश आहे. आणि तिसरी आहे लक्षण पद्धती. यामध्ये लिंडले चाचणी आणि ही दिलेली आहे. आता ही फक्त थोडीशी तोंड ओळख म्हणून तुम्हाला हे प्रकार सांगितलेले आहेत. थोडीशी तुम्हाला व्यक्तिमापनाची कल्पना यावी म्हणून ही तोंड ओळख आपण करून घेत आहोत. यामध्ये आज आपण व्यक्तिमत्व मापनाची जी पद्धती वापरणार आहोत
त्यामध्ये प्रश्नावलीचा वापर करणार आहोत. व्यक्तिमत्वाच्या मापनासाठी आपण प्रश्नावलीचा वापर करणार आहोत. प्रश्नावलीमध्ये तुम्हाला एक व्यक्तिमत्व चाचणी देण्यात येईल. या व्यक्तिमत्व चाचणीमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील. आता ही जी चाचणी आहे, व्यक्तिमत्व चाचणी, ही प्रमाणित चाचणी आहे. आणि ही प्रमाणित चाचणी जी आहे ही तुम्ही अंतर्मुख आहात की बहिर्मुख आहात हे त्यावरून आपल्याला लक्षात येते. ती प्रश्नावली सोडवली की त्याच्यावरून आपल्याला आपण अंतर्मुख आहो की बहिर्मुख आहो याची शहानिशा करता येते. त्या दृष्टिकोनातून ही चाचणी तयार करण्यात आलेली आहे. या चाचणीमध्ये एकूण 14 प्रश्न दिलेले आहेत. अंतर्मुख आणि बहिर्मुख व्यक्तिमत्व चे मापन करणारी चाचणी असं याला म्हटलेलं आहे. यामध्ये एकूण 14 प्रश्न दिलेले आहेत आणि हे 14 प्रश्न जे आहेत याचं एकूण 10 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. आता 10 मध्ये कसं की पहिला जो म्हणजे काही प्रश्न वेगवेगळ्या घटकांवर दिलेले आहेत. जसं सेल्फ अवेअरनेस, यावर तुमचे जे ते 14-15 प्रश्न आहेत त्या चाचणीमध्ये पहिला प्रश्न कशाशी रिलेटेड आहे, सेल्फ अवेअरनेसशी आहे की सेल्फ मोटिवेशनशी आहे की इमोशनल स्टॅबिलिटीशी आहे किंवा सेल्फ डेव्हलपमेंटशी आहे. असे हे जे व्यक्तिमत्वाचे घटक आहेत, सेल्फ अवेअरनेस, एम्पॅथी, सेल्फ मोटिवेशन, इमोशनल स्टॅबिलिटी, त्यानंतर मॅनेजिंग रिलेशन्स, सेल्फ डेव्हलपमेंट, व्हॅल्यू ओरिएंटेशन, हे जे आहे, त्यानंतर कम्युनिकेशन, याच्याशी रिलेटेड हे व्यक्तिमत्वा अंतर्गतचे प्रश्न दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला हे या प्रकारचे जे विश्लेषणात्मक हा जो तक्ता आहे, हा तक्ता तुम्हाला दिला जाईल आणि ही एक चाचणी आहे. ही चाचणी तुम्हाला 14-15 प्रश्न यामध्ये आहेत. ही चाचणी सुद्धा तुम्हाला मी पाठवणार आहे आणि ही जी चाचणी आहे ही चाचणी तुम्ही सोडवायची स्वतः आणि ती सोडवल्यानंतर यामधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला, त्यामधले जे प्रश्न आहेत, हा जो तक्ता देण्यात येईल या तक्त्यानुसार तुमचं जे एकूण म्हणजे घटक आहेत व्यक्तिमत्वाचे, सेल्फ अवेअरनेस वगैरे, सेल्फ मोटिवेशन वगैरे, हे त्यामध्ये तुमच्या कोणत्या कॉलममध्ये ते तुमचं किती प्रमाणात येते हे त्यावरून तुम्हाला काढता येईल. तर या प्रकारे व्यक्तिमत्व मापनाची ही जी अंतर्मुख बहिर्मुख व्यक्तिमत्वाचे मापन करणारी चाचणी असं याला म्हटलेलं आहे. तर तेव्हा हे चाचणी तुम्हाला पाठवल्यानंतर तुम्ही ती चाचणी सोडवायची, त्याचं विश्लेषण करायचं, त्याच्यासोबत जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता बघायचा आणि त्यानुसार हा प्रयोग तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तो वहीमध्ये लिहायचा आहे. वहीमधले जे मुद्दे आहेत ते मुद्दे असे आहेत की पहिलं प्रास्ताविक, दुसरं संकल्पना, तिसरं संकल्पनेचे महत्त्व, चौथं प्रयोगाचा उद्देश, प्रयोगाचे साधन, चाचणीचे सांख्यिकीय विश्लेषण, साधनांची वैशिष्ट्य, कृतीची अंमलबजावणी, चाचणीचे अर्थनिर्वचन,
चाचणीचे निष्कर्ष आणि शेवटचं आहे शिफारशी व उपाययोजना. हे मुद्दे मी मागच्या पण तासिकेला तुम्हाला लिहून दिलेले आहेत. कोणत्या याला सृजनशीलतेची जो प्रयोग आपण घेतला होता त्या सृजनशीलतेच्या प्रयोगाच्या वेळेस हे मुद्दे लिहून दिलेले आहेत. तेव्हा या मुद्द्यानुसार हा प्रयोग तुम्हाला लिहायचा आहे.